माझं नाव अनिल चव्हाण, वय वर्ष 65, राहणार कोथरूड, पुणे. तर मागील बॅक हिस्ट्री सांगायची म्हटलं तर 2023मध्ये मला अचानक छातीमध्ये पेन्स झाल्यानंतर मी दीनानाथ हॉस्पिटल पुणे येथे ॲडमिट झालो. त्यावेळेस डॉक्टर जानोरकर आणि डॉक्टर रणजित जगताप यांनी माझी बायपास केली. म्हणजे मी 8 दिवस तिथं ॲडमिट होतो. त्यानंतर एक वर्षभर काही त्रास झाला नाही. डिसेंबर 24मध्ये मला परत पेन्स चालू झाल्या. त्यानंतर मी दीनानाथला दाखवलं. त्या ठिकाणी तर कॅल्शियम डिपॉझिट झालेलं होतं एक वेन्समध्ये असं निदर्शनात आलं. त्यानंतर डॉक्टर जानोरकर यांनी कॅल्शियम रिमूव्ह केलं आणि ते वेन्स ओपन केले. त्यानंतर 6 महिन्यानंतर म्हणजे मागील महिन्यानंतर मला परत सिव्हिअर पेन्स व्हायला लागले. तर मी डॉक्टर प्रमोद सरांच्या बद्दल बरंच ऐकून होतं की ते अशा क्रिटिकल केसेस सगळ्या सॉल्व्ह करतात. त्यामुळे मी कसल्याही प्रकारचा विचार न करता पुण्याहून डायरेक्ट सोलापूर गाठलं. SS मध्ये ॲडमिट झालो आणि त्यांची ट्रीटमेंट चालू केली. त्यांनी अँजिओग्राफी केली, ते सगळं शोधलं कुठं कुठं ब्लॉकेजेस आहेत. डॉक्टर दुग्गल पुणे त्यांनाही त्यांनी कन्सल्ट केलं आणि नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी निघाली कॅल्शियम रिमूव्ह करायची. तर ते दुग्गल सर त्यांच्या गायडन्स खाली त्यांनी सगळे ब्लॉकेजेस रिमूव्ह केले माझे परवा मंगळवारी. आणि आता मला अगदी फ्री फ्लो आहे सगळ्या वेन्समध्ये. मला अगदी फ्रेश वाटते. आणि आता प्रमोद सर याच्यावरती अभ्यास करायला लागलेत की हे कॅल्शियम डिपॉझिट का होतं, ती टेंडन्सी का होते तुमच्या बॉडीमध्ये. तर यांनी सोल्युशन ते नक्की काढणार आहेत आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली मला. तर त्याप्रमाणे इथून पुढे भविष्यामध्ये मला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. किती वेळ लागला ऑपरेशनला? जटिल ऑपरेशन होतं ते जटिल ऑपरेशन होतं, जवळजवळ 3 तास लागले त्या ऑपरेशनला. आणि 3 तासापैकी सपोर्टिंग स्टाफ यांनी खूप कॉपरेशन केलं. आणि ह्या 3 तासामध्ये मी 1 मिलीमीटर पण इकडे तिकडे हल्लो नाही. म्हणजे माझाही तेवढाच मी रिस्पॉन्स दिला, कारण मला त्याच्यात यशस्वी व्हायचं होतं. आणि डॉक्टर, सपोर्टिंग स्टाफ, डॉक्टर दुग्गल, पवार सरांनी खूप एफर्ट्स घेतले आणि हे सगळं त्यांनी यशस्वी केलेलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली आधुनिक तंत्रज्ञान वापर. याला काय साधारणतः पूर्ण शस्त्रक्रिया आणि तुमच्या सर्व खर्च किती आला? खर्च सांगता 3-4 लाख आहे. खूप रिझनेबल रेट आहे तिथले. पुण्याच्या मानाने, मुंबईच्या मानाने ग्रामीण भागाला परवडेल असे रेट आहे तिथले. तर ग्रामीण भागांच्या लोकांनी ह्या SS हॉस्पिटलचा फायदा घ्यावा. ते ग्रामीण ह्याच्यासाठीच त्यांनी इथं ओपन केलेलं आहे, कारण त्यांना बाहेर जायला खूप चान्सेस होते, तरी सुद्धा ते इथं ग्रामीण भागात राहिलेले. याचा वापर करण्यात आला असं डॉक्टरांनी अगोदर सांगितलं होतं काय? हा, मला कल्पना दिली होती त्यांनी की ही प्रोसेस कशी होणार आहे आणि आपण कुठली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी याच्यात आणलेली आहे. आणि त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मी तुमच्यावरतीच इथं हे करतोय. मी त्यांना म्हटलं तुम्हाला जे काही, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती, ज्या काही याच्यावरती उपाययोजना करायची असेल ते तुम्ही करू शकता. बाकी किती दिवस राहायचं, किती खर्च यायचं, ह्याचा काहीही विचार मी केलेला नाही, तुम्हीही करायचा नाही. कारण मला याच्यातून बाहेर पडायचे. आणि पुढे जी टेंडन्सी निर्माण होते कॅल्शियम वेन्समध्ये डिपॉझिट होणं, असे खूप रेअर केसेस आहेत. तर त्याच्यातून माझी आणि इतर पुढे काही भविष्यात कोण रुग्ण असे आले तर त्यांची सुटका व्हावी, व्यवस्थित हे करावं. नमस्कार. ACS हॉस्पिटलमध्ये आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये घेण्याचा हेतू हा होता की सोमवारी आम्ही जे कॉम्प्लेक्स करोनरी, जे अतिशय गुंतागुंतीच्या आणि किचकट एन्जिओप्लास्टीज, आम्ही ज्या 3 कॉम्प्लेक्स एन्जिओप्लास्टी केल्या, तर त्या कशा पद्धतीने केल्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला, AI गार्डेड आयवस विथ आयवस सपोर्ट, इंट्राव्हस्क्युलर अल्ट्रासोनोग्राफी म्हणतो, म्हणजे जे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन त्याची सोनोग्राफी करतं. तर अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जे फार कॉम्प्लेक्स, ज्याची पूर्वी बायपास झाली होती, एन्जिओप्लास्टी झाली होती आणि परत त्याला ब्लॉक झाला होता, अशा पेशंटची एन्जिओप्लास्टी
अशा 3 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटची अँजिओप्लास्टी आम्ही यशस्वीरित्या सोमवारी केली. त्याचबरोबर आम्ही वर्षभरामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसिजर केल्या, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयरोगाशी निगडीत प्रोसिजर केल्या, अँजिओग्राफी असतील, अँजिओप्लास्टी असतील, हाताच्या किंवा मेंदूच्या अँजिओप्लास्टीज असतील, त्या केल्या. त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलची जनजागृती व्हावी त्या हेतूने हे आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती. तर ह्या सगळ्या व्यवस्थित आणि सक्सेसफुलरित्या झालेल्या आहेत. पेशंटलाही त्या सोमवारी ज्या वर्कशॉप आयोजित केलं होतं, जी कार्यशाळा आयोजित केली होती डॉक्टर दुग्गल यांच्या मार्गदर्शनाखाली, जे पुण्यातले कार्डिओलॉजिस्ट आहेत, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, तर यशस्वीरित्या झालेली आहे. पेशंटलाही डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आणि याही पुढे अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स जे किचकट गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी असतील तर त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा, वर्कशॉप या आयोजित करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर काही फायनान्शियल ज्याला जो आर्थिक हातभार लावण्यासाठी पेशंटला, ह्या कारण फार किचकट आणि गुंतागुंतीच्या असल्यामुळे आणि त्यालाही त्याची काही कॉस्टिंग असल्यामुळे आपण CM रिलीफ फंडाचीही सोय आपल्या हॉस्पिटलमध्ये त्या माध्यमातून केलेली आहे. तर तिथूनही पेशंटला काही हातभार लागू शकतो. याबरोबरच पेशंटलाही हृदयरोग होऊ नये किंवा हृदयरोग झाल्यावर काय करायचं याबाबतचे अवेअरनेस किंवा याबाबतचं कॅम्प असतील, याबाबतच्या काही जनजागृती असेल, त्याही आम्ही वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही घेत आलेलो आहोत आणि भविष्यात पण घेत राहू.